हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व 2020 या परीक्षेसाठी उपयुक्त अशी टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय. आज त्या टेस्ट सिरीजमधला पहिला भाग कव्हर करणार आहोत. या सिरीजचा तुम्हाला नक्की फायदा होईल येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर लेसन आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. सध्या लाईक खूप कमी मिळत आहेत, तर जास्तीत जास्त लाईक करायचा प्रयत्न करा, म्हणजे जास्तीत जास्त नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहीन. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आणखी एक महत्त्वाची अपडेट, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ती लिंक मी तुम्हाला इथं दिलेली आहे, ते पाहू शकता. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ह्याच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या PDF आणि इन्फॉर्मेशन तिथं शेअर केली जाईल. दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनलला लिंक्ड असा डिस्कशन ग्रुप पण आहे. तिथं बरेचसे विद्यार्थी, 1000पेक्षा जास्त विद्यार्थी त्यामध्ये आहेत. तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता. तुमच्या डाऊट शंका तिथं तुम्ही निरसन करू शकता. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक 2020. आता मी सगळे प्रश्न परत एकदा वाचून ते असं देणार नाही. आता हे दिल्ली विधानसभा निवडणूक दिलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर 3 ऑप्शन दिसत आहेत. याच्यामधून आपल्याला काय विचारले तर सत्य विधान कोणतं ते विचारलेलं आहे. प्रश्न पाहिल्यानंतर याचं मी तुम्हाला अचूक उत्तर सांगणार अगोदर, ते आहे फक्त अ आणि ब बरोबर आहे. म्हणजे तिसरं स्टेटमेंट किंवा क स्टेटमेंट हे चुकीचं का आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, की शाहीनबाग मतदारसंघ म्हटलेला आहे ते. तर शाहीनबाग हे चर्चा असलेलं ठिकाण. आता पहिले 2 तर बरोबर आहेत, तिसरं का चुकीचं आहे ते अगोदर पाहूया. देशात सर्वाधिक चर्चेत असणारं शाहीनबाग हे ठिकाण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघात आहे. हे अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघात आहे का? नाही. अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ कोणता, तर तो आहे न्यू दिल्ली किंवा नवी दिल्ली आपण त्याला म्हणतो. न्यू दिल्ली हा जो मतदारसंघ आहे तो अरविंद केजरीवालचा आहे. मग शाहीनबाग हे ठिकाण कुठल्या मतदारसंघामध्ये येतं, तर त्या मतदारसंघाचं नाव आहे ओखला. ओखला मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये ना शाहीनबाग हे ठिकाण येतं. मग हे पहिला पॉईंट तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि तिथलं सध्या आमदार कोण आहेत शाहीनबाग ओखला मतदारसंघाचे, तर अमानतुल्ला खान. अमानतुल्ला खान हे तिथले काय आहेत, आमदार आहेत. ओके, त्यामुळे हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. पहिलं स्टेटमेंट पहा, दिल्लीच्या 7व्या विधानसभा, ही दिल्लीची झालेली विधानसभा 7वी होती आणि 70 जागासाठी निवडणूक पार पडलेली होती. अचूक उत्तर 3 आहे. आम आदमी पक्षाला 62 जागा मिळालेत, BJPला 8 जागा मिळालेत. परंतु जागा जरी मिळाल्या, तुम्हाला समजा असं विचारलं की मतदान टक्केवारी, ह्याच्या अगोदर ही 2020 ची निवडणूक झाली. मग 2015 मध्ये आम आदमी पार्टीला किती जागा मिळाल्या होत्या? 67 मिळाल्या होत्या. आणि BJPला 2015 साली किती जागा मिळाल्या होत्या? 3 जागा मिळाल्या होत्या. हा झाला पहिला पॉईंट. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, आम आदमी पार्टीला 62 जागा जरी मिळाल्या असल्या तरी मतदानाची टक्केवारी किती आहे त्यांना? 53.57%. किती आहे? 53.57%. ओके. आणि BJPला 8 जागा जरी मिळाल्या असल्या तरी त्यांच्या मतदानाची टक्केवारी किंवा मतदान टक्केवारी जर तुम्ही बघितली ती आहे 38.51%. हा महत्वाचा डिफरन्स आहे, हे लक्षात घ्या. मतदान 8 फेब्रुवारीला झालं होतं, निवडणूक निकाल 11 फेब्रुवारीला लागलेला होता. आता याच्यामध्ये एकूण मतदान दिल्लीसाठी झालं होतं 62.59%, एवढं झालेलं होतं. तर आम आदमी पार्टी कितव्यांदा सत्तेवर आली? तर जवळजवळ तिसऱ्यांदा ते आली आणि दुसऱ्यांदा त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. अरविंद केजरीवाल म्हटल्यानंतर नवी दिल्लीचा मतदारसंघ. उपमुख्यमंत्री जे आहेत दिल्लीचे मनीष सिसोदिया, तर त्यांचा मतदारसंघ आहे पटपडगंज असा आहे, हे लक्षात राहू द्या. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल म्हणून आहेत. ओके, आय होप हा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 15व्या लोक वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राकडून राज्यांना मिळणारा हिस्सा, याच्यातील सर्वाधिक वाटा असणारा राज्यांचा क्रम लावायचा. म्हणजे सर्वाधिक जास्त कुणाला मिळालं, मग कुणाला मिळालं. तुम्ही जर नीट पाहिलं तर 15 वित्त आयोग सुद्धा खूप चर्चेत आहे. 15 वित्त आयोगामध्ये ना क्रम जर बघितला तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे कसा, तर सर्वाधिक जास्त कुणाला मिळालंय? उत्तर प्रदेशला. उत्तर प्रदेशला किती टक्के वाटा आहे? जवळजवळ 17.9% वाटा हा उत्तर प्रदेशचा आहे. त्यानंतर येतो बिहार. बिहारचा वाटा आहे 10.6%. तिसरा क्रमांक येतो मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेशचा वाटा आहे 7.8%. आणि चौथा क्रमांक येतो महाराष्ट्राचा. जवळजवळ वाटा 6.1% आहे. म्हणजे उत्तर प्रदेशला 17.9% वाटा मिळालेला आहे 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार. बिहारला 10.6%, मध्य प्रदेशला 7.8% आणि महाराष्ट्राला किती मिळालंय? 6.1%. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार आता काही ॲडिशनल पॉईंट सुद्धा डिस्कस करूया. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार
किती टक्के वाटा राज्यांना दिला जाणार आहे यासाठी मंजुरी दिली तर 41%. पहिल्यांदा 42% म्हटलं होतं, त्याच्यानंतर केंद्राकडून 1% त्या हिश्श्यामध्ये घट करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाची पॉईंट, 14वा वित्त आयोग लक्षात घ्या. 14व्या वित्त आयोगाने केंद्राकडून राज्यांना किती टक्के देण्याची शिफारस केली होती तेही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला 15 वित्त आयोग म्हटल्यानंतर याची 15 वित्त आयोग कधी स्थापन झाला, अहवाल कधी दिला, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे, किंवा शिफारशीचा कालावधी कसा असेल एटसेट्रा या गोष्टी. 15 वित्त आयोगाची स्थापना झाली होती नोव्हेंबर 2017 मध्ये. कधी झाली होती? नोव्हेंबर 2017 मध्ये. हा पॉईंट पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा कसं होतं माहिती आहे का, याच्या अगोदर विचारलं होतं की 14 वित्त आयोगाचे सचिव कोण असं, तसं 15 वित्त आयोगाचे सचिव कोण असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे अरविंद मेहता. काय नाव आहे? अरविंद मेहता, नॉट केजरीवाल. अरविंद मेहता हे 15व्या वित्त आयोगाचे काय होते? सचिव होते. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. अध्यक्ष आहेत NK सिंग, यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे तो लक्षात येईल. त्याच्यामध्ये पूर्णकालीन सदस्य आणि अर्धकालीन सदस्य असे काही प्रकार होते. पूर्णकालीन सदस्यामध्ये एकूण 3 सदस्य येतात. पहिले आहेत अजय नारायण झा. काय नाव आहे? अजय नारायण झा. दुसरे आहेत अशोक लाहिरी. तिसरे आहे अनूप सिंग. अर्धकालीन सदस्य रमेश चंद्र येतात. तो एक पॉईंट. शिफारशीची अंमलबजावणी कोणत्या कालावधीसाठी होणार आहे? 2020 ते 2025 या कालावधीसाठी शिफारशी यांच्या होणार आहेत. राज्यघटनेतलं कलम 280. नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती करतो. आर्टिकल किती? 280 सांगितलं, 5 वर्षासाठी. आणि जो वित्त आयोग आहे तर त्याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि इतर काय असतात? 4 सदस्य असतात. हे एवढ्या गोष्टी ॲटलिस्ट तुम्हाला 15 वित्त आयोगानुसार माहीत असणं गरजेचं आहे. अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 2 होतं, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. खालील विधानांचा विचार करून आपल्याला असत्य विधान कोणतं ते शोधायचं आहे. आता असत्य बोलायचं, पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट ते कोरोनाच्या रिलेटेड आहे. भारतातील केरळ राज्याने कोरोना विषाणूला फेब्रुवारी 2020 मध्ये राज्य आपत्ती म्हणून जाहीर केलं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर हो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोरोनाच्या धर्तीवर अशी आपत्ती जाहीर करणारं भारतातलं ते पहिलं राज्य ठरलं. हे सुद्धा बरोबर आहे. विचारलंय काय असत्य कोणतं? यातलं असत्य कोणतंही नाही, त्यामुळे यापैकी नाही तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा कुठं आढळला? तर चीनमध्ये आढळला. चीनमधलं कोणतं ठिकाण? वुहान शहर. वुहान शहर कोणत्या प्रांतामध्ये येतं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर असलं पाहिजे हुबेर प्रांत. कोणतं प्रांत? हुबेर प्रांत या प्रांतामध्ये वुहान शहर येतं. त्याच्यामध्ये न्यूमोनिया सदृश लक्षणातून या विषाणूंचा जन्म झाला असं म्हटलेलं आहे. आणि दिनांक कधी आहे? ती दिनांक बी लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 2019. ओके, ही तारीख आहे. आता या विषाणूला जे जागतिक आरोग्य संघटनेने ना तात्पुरते एक नाव दिलं होतं अगोदर, ते माहित आहे का तुम्हाला? एनको, एन स्मॉल परत सी कॅपिटल OV, एनको असं नाव दिलं होतं. त्यानंतर कोविड-19 हे नाव फेब्रुवारी 2020 मध्ये त्याचं नामकरण झालेलं होतं. दुसरं म्हणजे जागतिक आणीबाणी, कोरोनासाठी जागतिक आणीबाणी जाहीर कधी करण्यात आली? तर ती केली होती 31 जानेवारी 2020 ला कोरोनासाठी जागतिक आणीबाणी जाहीर केलेली होती. हे लक्षात घ्या, आरोग्य आणीबाणी आपण त्याला असं म्हणतो. मग याच्या अगोदर कोणत्या झाल्या होत्या? 2009 साठी स्वाईन फ्लूला झाली होती. 2009 मध्ये स्वाईन फ्लूसाठी जागतिक आणीबाणी जाहीर झाली होती. 2014 साठी पोलिओसाठी झाली होती. 2016 साठी जो झिका व्हायरस आला होता त्याच्यासाठी झाली होती. इबोला व्हायरससाठी ना 2014 ला पण झाली होती आणि 2019 ला पण झाली होती. आणि 2020 ला कोरोना विषाणूमुळे हे झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे. 1999च्या कारगिल युद्धात यशस्वी कामगिरी बजावल्यामुळं बहादूर या टोपण नावाने ज्या विमानाचा गौरव झाला होता, हे लढाऊ विमान हवाई दलातून निवृत्त झालं. ते आहे MiG-21 का MiG-27 का MiG-23 असं बरंच दिले. याचं उत्तर आहे ते म्हणजे MiG-27. MiG-27 हे विमान 1999च्या कारगिल युद्धामध्ये कामगिरी बजावलं होतं आणि बहादूर या टोपण नाव होतं त्यावेळी, हे लक्षात असू द्या. आता ही विमान आपण कोणाकडून घेतली होती? तर रशियाकडून घेतली होती. यांचा जर कमाल वेग जर तुम्ही बघितला तर तो 1700 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. वजन पण भरपूर आहे, हे लक्षात असू द्या. स्विंग विंग म्हणून ही विमानं ओळखली जातात, असं त्यांचं नाव आहे. दुसरं म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये याचा वापर झाला आहे. म्हणजे नाटोने या विमानासना फ्लोगर असं नाव दिलेलं होतं. तर एवढं फक्त ॲटलिस्ट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त नमस्ते ट्रम्प हा जो कार्यक्रम झाला होता, याचं आयोजन झालं होतं मोटेरा स्टेडियम अहमदाबाद. आणि या स्टेडियमचं नंतर उद्घाटन करण्यात आलं आणि आता हे स्टेडियम काय झालेलं आहे? जगातलं
सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. त्यानंतर पुढचा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या आदर्शाच्या प्रसाराला चालना देण्याच्या हेतूने गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार याची घोषणा कोणी केली तर पोर्तुगालने केलेली आहे. हा एक सिंपलचा पॉईंट होता, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला ते समजून जाईल. पुढचा प्रश्न पहा, ऑस्कर पुरस्कार 92 जे ऑस्कर पुरस्कार सोहळा होता त्याच्यामधल्या जोड्या लावायच्या 2020 ला झालेली. आता याच्यामध्ये तुम्ही नीट पाहून घेऊ शकता 92 ऑस्कर पुरस्कार. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता राहिला, तो राहिला होता पॅरासाइट चित्रपट. पॅरासाइट चित्रपटा कुठल्या देशाचा आहे तो, दक्षिण कोरिया, साऊथ कोरियाचा तो चित्रपट आहे पॅरासाइट. हा चित्रपटाला तो पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बॉंग जून हो, कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर ते पॅरासाइट या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बॉंग जून हो, यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हॉकिन फिनिक्सला मिळालेला आहे. कोणत्या चित्रपटासाठी तर चित्रपटाचं नाव आहे जोकर. सर्वोत्कृष्ट अभिनेता हॉकिन फिनिक्स, जोकर या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी झेल्वेगर किंवा सेल्बिगर असंही त्यांचं प्रोनाउन्सिएशन केलं होतं, पण झेल्वेगर लक्षात ठेवा. जुडी चित्रपट आहे, चित्रपटाचं नाव आहे जुडी. आणि या पुरस्कारामध्ये ना, ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो मिळाला आहे अमेरिकन फॅक्टरी. अमेरिकन फॅक्टरी, ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे, द इकॉनॉमिस्टने जाहीर केलेल्या जागतिक लोकशाही निर्देशांक 2019 बाबत काही विधाने दिली तर त्याच्यामधून योग्य विधानांची निवड करायची. आता याचं जर उत्तर बघितलं तर अ आणि ब बरोबर आहे, क स्टेटमेंट चुकीचं आहे. का स्टेटमेंट चुकीचं आहे तर सर्वात शेवटचा क्रमांक हा लोकशाही प्रजासत्ताक काँगोचा नाहीये, तो आहे उत्तर कोरियाचा. कुणाचा सगळ्यात शेवटी नंबर आहे, उत्तर कोरियाचा सगळ्यात शेवटी नंबर आहे. मग तो उत्तर कोरियाचा नंबर येतो 168. मग राहिला प्रश्न, लोकशाही प्रजासत्ताक काँगोचा नंबर किती आहे 167. ओके, त्यामुळे हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. दुसरं म्हणजे पहिल्या क्रमांकावर कोण राहिले तर नॉर्वे देश राहिलेला आहे लोकशाही निर्देशांकामध्ये. 2 नंबरला आईसलँड येतो, 3 नंबरला स्वीडन येतो. भारताचा क्रमांक किती आहे 51 आहे. भारताचा क्रमांक किती आहे 51 आहे 168 देशांच्या यादीमध्ये. आता प्रश्न असा राहतो की मग हा लोकशाही निर्देशांक, जागतिक लोकशाही निर्देशांक द इकॉनॉमिस्टने जाहीर केले होते तर कधीपासून करायला सुरुवात केली हे निर्देशांक जाहीर करायला, तर ते इयर आहे 2006 सालापासून. आणि मागच्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताचं स्थान 10 स्थानांनी घसरले. त्याचे एक रिझन आहे, 2 रिझन महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जम्मू काश्मीर 370 आर्टिकल आणि दुसरं म्हणजे जे नागरिकत्व विधेयक होतं, सुधारित नागरिकत्व विधेयक, त्याच्यामुळे बरंचसं. त्याच्यानंतर टेनिस बाबत महत्वाची चर्चा होती ती म्हणजे 5 वेळा ग्रँड स्लॅम विजेती मारिया शारापोव्हा याने 32व्या वर्षी टेनिस खेळातून निवृत्ती घेतली, त्यामुळे ती चर्चेत होती. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, पॉईंट खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे टीबी हरेगा देश जितेगा या अभियानाची सुरुवात भारतामध्ये केव्हा झाली तर ते दिनांक आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर 25 सप्टेंबर 2019 रोजी. 25 सप्टेंबर 2019 रोजी टीबी हरेगा देश जितेगा या अभियानाची सुरुवात भारतामध्ये झालेली होती. हा पॉईंट खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये ना संयुक्त राष्ट्रानं टीबीचं संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी जे टार्गेट ठरवले तर ते आहे 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्राचं. मग भारतानं काय टार्गेट ठरवले तर भारतानं ठरवले 2025 पर्यंत आपल्याला टीबीचं उच्चाटन करायचं आहे. त्याच्यासाठी टीबी हरेगा देश जितेगा ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती. सर्वाधिक टीबी केसेस असलेल्या देशामध्ये भारत येतो. भारतामध्ये जवळजवळ 27% केसेस या टीबीच्या पाहायला मिळतात जगातल्या. मग येतो चीनमध्ये 9%, अशा प्रकारे आहे. पुढचा पॉईंट आहे, प्रश्न आहे तो म्हणजे जनसूचना पोर्टल बाबत. आता याच्यामध्ये अयोग्य विधान कोणतं विचारले, पर्याय क्रमांक 1च अयोग्य आहे, अविधान. कारण जनसूचना पोर्टल हे आंध्र प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेलं नाहीये, हे सुरू केले राजस्थानने. जनसूचना पोर्टल राजस्थाननं हे सुरू केलेलं आहे. म्हणजे सामान्य जनतेसाठी ना जी सरकारी विभागाची संबंधित असलेली सगळी माहिती उपलब्ध व्हावी या अनुषंगाने हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे पोर्टल जो माहिती अधिकार कायद्याचं कलम 4 सब कलम 2 आहे ना याच्या अंतर्गत येतं. आणि अशा प्रकारे पोर्टल सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे राजस्थान. हा हे पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे देशातील टाळता येण्याजोगे माता मृत्यू व अर्भक मृत्यू यांचं प्रमाण शून्यावर आणण्याच्या उद्देशानं कोणती योजना केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आली. त्याचं उत्तर आहे सुमन योजना. काय नाव आहे, सुमन योजना. मग आता प्रश्न येतो तो म्हणजे सुमन योजना कधी सुरू केली तर ती केली होती 10 ऑक्टोबर 2019.
10 ऑक्टोबर 2019ला ही योजना सुरू केली होती, जे आपले केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झालेला होता. म्हणजे जे सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजे सुमन योजना असं म्हटलं जातं. ही जी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आहे ना, याच्यापेक्षा वेगळी योजना आहे, हे लक्षात राहू द्या. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की तपासणी केली जाते, म्हणजे किमान 4 प्रसूतीपूर्व तपासणी केली जाते, किंवा बऱ्याच फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, धनुर्वात लस या सगळ्याचा खर्च या योजनेअंतर्गत घेतला जातो. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा. पुढचा पॉईंट पहा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त झालेल्या प्रथम महिला कोणत्या? महिलांचं नाव आहे ते आहेत एम जयश्री व्यास. एम जयश्री व्यास ह्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आणि जो कंपनी कायदा आहे 2003 नुसार 2003चा जो कंपनी कायदा आहे त्याच्यानुसार एखाद्या विशिष्ट श्रेणीतील जो कंपनीचा संचालक मंडळात कमीत कमी एक महिला असणं गरजेचं आहे, म्हणून एम जयश्री व्यास यांची आता नियुक्ती झाली आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये नियुक्त झालेल्या त्या प्रथम महिला असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, देशातील पहिल्या पशु किसान क्रेडिट कार्डचं वितरण कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं? तर ते आहे हरियाणा राज्य. हरियाणा राज्यामधला जिल्हा कोणता? भिवानी जिल्हा येतो. भिवानी जिल्हा. ओके, भिवानी जिल्ह्यामध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड हे जे पहिलं क्रेडिट कार्ड आहे त्याचं वितरण करण्यात आलं होतं. तारीख आहे 7 सप्टेंबर 2019. 7 सप्टेंबर 2019 असं आपण म्हणतो. हे एक पॉईंट आहे, जर फक्त माहीत असू द्या. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दारिद्र्याबाबतच्या समित्या दिलेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलंय की असत्य विधान कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे. आता एक एक स्टेटमेंट पाहूया. पहिलं स्टेटमेंट पहा, पीडी ओझा समितीच्या संदर्भामध्ये. पीडी ओझा समितीने ना दारिद्र्य मोजण्यासाठी 2250 कॅलरी दैनिक दरडोई निरपेक्ष मानक सुचवलं. बरोबर आहे का? तर हो. पीडी ओझा समिती कधी नेमण्यात आली होती? 1966 मध्ये. 1966 मध्ये पीडी ओझा समितीनं काय केलं होतं तर दरडोई खर्च 2250 कॅलरी दरडोई निरपेक्ष मानक सुचवलं आणि त्याच्यानुसार ग्रामीण भागामध्ये 8 ते 11 आणि शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपये निश्चित केलेलं होतं आणि त्याच्यानुसार त्यांनी आपली दारिद्र्य मोजलेलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, असत्य पहिलं आहे का? नाही. त्यामुळं हे पण असत्य नाही. त्यानंतर हे पण नाही, म्हणजे वरीलपैकी यापैकी एकही नाही उत्तर येते, म्हणजे ऑप्शन 4 सगळीच्या सगळी विधानं बरोबर आहेत. दुसरं बघा, पीके बर्धन समिती. पीके बर्धन समितीने ना चलनवाढ विचारात घेऊन राष्ट्रीय किंमत निर्देशांकाऐवजी शेतमजुरासाठ्याच्या किंमत निर्देशांकाचा वापर करण्याची शिफारस केली होती. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पीके बर्धन समितीनं काय केलं होतं तर शेतमजुरासाठी जो 15 रुपये मासिक पातळी निश्चित केली होती अगोदर, आणि चलनवाढ विचारात न घेता शेतमजुरांच्या साठी किंमत निर्देशांकाचा वापर करण्याची शिफारस यांनी केलेली आहे. तिसरा आहे अलग कृती दलानं. अलग कृती दल हे जो होता, या अलग कृती दलानं जो ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी प्रतिदिन आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी प्रतिदिन अशी मर्यादा निश्चित केलेली होती. त्यामुळे हा एक पॉईंट आहे, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे तुम्हाला तिन्ही पॉईंट क्लिअर झाले असतील. पीडी ओझा समिती 2250 कॅलरी, पीके बर्धन समिती शेतमजुरांसाठीच्या किंमत निर्देशांकाचा वापर, अलग कृती दल 2400 कॅलरी ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी 2100 कॅलरी. पुढचा प्रश्न पहा, व्यापारी बँकेची कार्य दिलेली आहेत, प्राथमिक कार्य आणि दुय्यम स्वरूपाची कार्य. याच्यामधून आपल्याला असत्य विधान शोधायला सांगितले. आता एक एक स्टेटमेंट पाहूया. पहिलं स्टेटमेंट पहा, व्यापारी बँकाची देणी देणे, ठेवी स्वीकारणे ही ना प्राथमिक कार्य आहेत. म्हणजे बँकांची देणी देणं, ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय येतं, ही प्राथमिक कार्य आहेत. ओके, परंतु मूल्य संग्रहण हे प्राथमिक कार्य आहे का? नाही, हे द्वितीय कार्य आहे. त्याच्यामुळे तुमचं काय होतं की पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं ठरतं. दुसरं स्टेटमेंट पहा, रोख्यांची खरेदी विक्री करणं, विश्वस्त म्हणून काम पाहणं, ई बँकिंग, पतपत्र देणं ही बँकेची दुय्यम स्वरूपाची कार्य आहेत. मग व्यापारी बँकेची प्राथमिक कार्य कोणती? तर प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं हे त्यांची महत्त्वाची प्राथमिक कार्य येतात. ठेवीमध्ये मागणी ठेवी, चालू ठेवी, बचत ठेवी, सर्व ठेवी असतात त्या. कर्ज देण्यामध्ये रोख कर्ज, हुंडी वटवणे वगैरे सगळं राहतं. दुय्यम कार्यामध्ये प्रातिनिधिक कार्य आणि सामान्य कार्य राहतात. हे सोडून राहिलेली इतर कार्य असतात ना, तर ती दुय्यम आहेत. याच्यामध्ये मूल्य संग्रहण येतं नाही. मूल्य संग्रहण हे द्वितीय कार्यामध्ये येतं, हे लक्षात राहू द्या. मूल्य संग्रहण म्हणजे आपण त्याला संकलन असं म्हणतो, तर हे प्राथमिक कार्यामध्ये येत नाही, तर ते द्वितीय कार्यामधलं जे प्रातिनिधिक कार्य आहे त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिभाषेत फेज अँड मीन्स पेमेंट म्हणजे काय? फेज अँड मीन्स पेमेंट म्हणजे सरकारला गरज असेल तेव्हा सरकारी बिलाचा
पुनर्वटाव करून अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं, त्याला व्हेज अँड मीन्स पेमेंट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, सरकारला जेव्हा गरज वाटेल ना तेव्हा ते सरकारी बिलाचा पुनर्वटाव करून अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे रिझर्व्ह बँकेच्या परिभाषेमध्ये व्हेज अँड मीन्स पेमेंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो म्हणजे जोड्या लावायच्या. पंचवार्षिक योजना त्यामधले महत्त्वाचे टार्गेट दिलेले आहेत. याच्या जोड्या लावताना आपण डायरेक्ट उत्तरच पाहतोय. 6वी पंचवार्षिक योजना काय आहे, तर याच्यामध्ये जीवनमानाची गुणवत्ता सुधारणं हे टार्गेट होतं. 7वी पंचवार्षिक योजना समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन. 8वी पंचवार्षिक योजना अर्थव्यवस्थेला गती देणं आणि 10वी पंचवार्षिक योजना दारिद्र्य कमी करणं. त्यामुळे अ ब क ड म्हणजे पहिलं ऑप्शन हे अचूक उत्तर असणार आहे. 2018-19च्या सुधारित अंदाजानुसार केंद्रीय महसुलातील जो कराचा उत्पन्नानुसार जे कर आहेत ते उतरत्या क्रमाने कसे येणार, तर त्याचा ऑप्शन आहे. आता 2018-19 मध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त येतो तो म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स किंवा त्याला आपण काय म्हणतो निगम कर असं म्हणतो. काय म्हणतो? निगम कर. त्यामुळं पहिल्यांदा येणार निगम कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स. त्याच्यानंतर GST येतो, सेवा वस्तू व सेवा कर. मग त्यानंतर इन्कम टॅक्स येतो, मग केंद्रीय अबकारी कर येतो आणि सगळ्यात शेवटी येतो सीमाशुल्क. म्हणजे हा पहिले पाच सांगितलेले. तर 2018-19च्या केंद्रीय महसुलातील कराचा उत्पन्नानुसार उतरता क्रम. पहिल्यांदा येतो कॉर्पोरेशन टॅक्स आणि पर्सनल इन्कम टॅक्समध्ये फरक काय, तर हे इन्कम टॅक्सचेच प्रकार आहेत, आयकराचेच प्रकार आहेत. पण पर्सनल इन्कम टॅक्स म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या उत्पन्नावर लावला जातो. निगम कर किंवा त्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स जो म्हणतो तर तो एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीच्या उत्पन्नावर लावलेला कर असतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. लघु उद्योग उत्पादनाच्या विपणनास सहाय्य करणं तसंच लघु उद्योगांना यंत्र आणि उपकरणं पुरवण्याचं कामकाज कोणती संस्था करते. आता याचं जर तुम्ही उत्तर बघितलं तर ही संस्था आहे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ. मग आता राष्ट्रीय लघु उद्योग मंडळ कधी स्थापन करण्यात आली हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना 1977 साली करण्यात आलेली आहे. मग आता इतर ऑप्शनपैकी लघु उद्योग विकास संस्था जे पहिलं ऑप्शन दिलेले ती कधी स्थापन झाली आहे, तर ती स्थापन केली होती 1954 मध्ये. खूप जुनी असणारी संस्था आहे लघु उद्योग विकास संस्था 1954. आणि जे जिल्हा उद्योग केंद्र आहे ते 1977 मध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय आर्थिक पाहणी अहवाल 2017-18 नुसार भारतातून सर्वाधिक निर्यात करणारी राज्य यांचा योग्य क्रम आपल्याला लावायला सांगितलाय. तर त्याचं उत्तर आहे पहिल्यांदा महाराष्ट्र आहे बरं का आर्थिक पाहणीनुसार. मग येतो गुजरात, मग कर्नाटक, मग तमिळनाडू, मग तेलंगणा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायची आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. मोपला आंदोलन म्हटल्यानंतर केरळ बरोबर आहे. बारडोली सत्याग्रह गुजरात ते सुद्धा बरोबर आहे. दख्खनचे दंगे महाराष्ट्र तेही बरोबर आहे. म्हणजे ऑब्व्हियसली चुकीचं कोणतं असणार आहे पहिलं. आता पहिल्यामध्ये किसान सभेला बिहार आहे का, नाही. किसान सभा आणि एका चळवळ हे बिहारमध्ये नसून ते उत्तर प्रदेशमधले आहे, UP. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो म्हणजे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत योग्य विधानं निवडायची आहेत. आता पहिलं स्टेटमेंट पहा. नामदार गोखले यांनी न्यू इंग्लिश स्कूल तसेच फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापनाचं कार्य केलं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ते मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहिले, ते सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट पहा. 1910 साली प्राथमिक शिक्षणाची सक्ती करणारा ठराव वरिष्ठ कायदेमंडळात मांडला, ते सुद्धा बरोबर आहे. चौथं भागात त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबई इलाक्यात शिक्षण खात्याची निर्मिती झाली. आता त्यांच्या प्रयत्नामुळे झालं की जगन्नाथ शंकर शेट यांच्या प्रयत्नामुळे झालं, त्याच्यामुळे ड चुकीचा ठरतो. उत्तर असते अ ब क. गोपाळकृष्ण गोखले कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, तर 1905चं जे बनारस अधिवेशन होतं तर त्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते. त्यांनी वेल्वी कमिशन समोर साक्ष दिली होती का, तर दिली होती. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत सेवक समाजाची स्थापना 1905 साली झाली होती आणि या समाजाचे संस्थापक किंवा सगळ्यात पुढं कोण होते, तर गोपाळकृष्ण गोखले होते. भारत सेवक समाज, काही ठिकाणी भारत समाज म्हणतात, तसं नाहीये. भारत सेवक समाज असेल तरच ते बरोबर ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 1916चा लखनौ करार याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं स्टेटमेंट पहा. 1916च्या काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात हा करार झाला. पहिली गोष्ट तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 1916ला लखनौ असं म्हटलं तर लखनौ असं का, लखनौचं लखनौ म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचा समझोता झाला होता. 1916चं काँग्रेसचं लखनौ अधिवेशन, त्याचे अध्यक्ष कोण होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अंबिकाचरण मुजुमदार नाव लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट पहा. या करारानुसार मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला काँग्रेसनं मान्यता दिली.
तिसरं स्टेटमेंट पहा, तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये म्हटले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात काँग्रेसला सहकार्य करण्याचं मुस्लिम लीगनं मान्य केलं, ते सुद्धा बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट जर बघितलं, पंडित मदन मोहन मालवीय यांनी हा करार घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. तर याच्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी बजावली की लोकमान्य टिळक यांनी बजावली? तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी महत्वाची भूमिका याच्यामध्ये बजावलेली होती. त्याच्यामुळं ड हे विधान चुकीचं ठरते. विचारले अयोग्य विधान कोणतं, तर ड हे अयोग्य विधान आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाने जालियनवाला बाग हत्याकांडाचा थरार आपल्या जालियनवाला बाग या कवितेत व्यक्त केला? तर ते आहेत कुसुमाग्रज. कुसुमाग्रज म्हटल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. तर उत्तर आहे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांनी जालियनवाला बाग या हत्याकांडामध्ये या हत्याकांडाचा थरार ना त्यांची जी कविता होती जालियनवाला बाग या कवितेमध्ये केलेला होता. आता जालियनवाला बाग म्हटल्यानंतर तुम्हाला एक तारीख लक्षात राहणं गरजेचं आहे. 13/4/1919 म्हणजे 13 एप्रिल 1919 जो जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं त्याच्यामध्ये कुठला सण होता? तो बैसाखी सणा दिवशी. हाही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बैसाखी. ओके, या सणा दिवशी. तर तोही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सायन्स रिलेटेड कवकाच्या बाबतीत आणि तुमच्या लॉजिक किंवा तुमच्या कन्सेप्टवर बेस आहे. विचारलंय की खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं ते ओळखायचं आहे. एक एक स्टेटमेंट पाहत जाऊया. कवकामध्ये हरित लवके असून ते स्वयंपोषी असतात. पहिलं लक्षात घ्या, कवकामध्ये हरित लवक असतात का? तर नसतात. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जागेला चूक ठरतं. कवकामध्ये हरित लवक नसतात आणि त्यांचे स्वयंपोषी म्हटलेलं आहे. ते प्रकाश संश्लेषण करतात का? तर प्रकाश संश्लेषण कवके करत नाहीत. दुसरं स्टेटमेंट पहा, कवकाचं प्रजनन फक्त लैंगिक पद्धतीनं होतं. असं होतं का? नाही. त्यांचं लैंगिक पद्धतीनं फक्त म्हणल्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं ठरते. लैंगिक पद्धतीनं पण होतं आणि अलैंगिक पद्धतीनं सुद्धा त्यांच्यामध्ये प्रजनन होतं. त्यामुळे दोन्ही पद्धत आहेत. दुसरं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. तिसरं स्टेटमेंट पहा, कवकांची भित्ती काय सेल्युलोजची बनलेली असते? पेशी भित्ती काय सेल्युलोजची बनलेली असते का? तर नाही. सेल्युलोज त्याच्यामध्ये नसतं, कायटिन असतं. काय असतं? कायटिन. कवकांची पेशीभित्ती काय कशाची बनलेली असते? कायटिनची बनलेली असते. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट सुद्धा चुकलेलं आहे. चौथं बघा, कवकामध्ये जलवाहिनी व रसवाहिनी उती असतात का? तर त्या सुद्धा नसतात. जलवाहिनी आणि रसवाहिनी उती नसतात, हे लक्षात ठेवा. हाही पॉईंट महत्वाचा आहे. म्हणजे कवकांच्या बाबतीत तुम्हाला 2-3 गोष्टी नक्की ध्यानात ठेवा. कवकामध्ये हरित लवक नसतात. हरित लवक नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करत नाहीत. त्यांची भित्तिका पेशीभित्तिका जी असते ती कायटिनची बनलेली असते. प्रजनन करताना लैंगिक आणि अलैंगिक पद्धतीनं करतात. त्यांच्यामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी सुद्धा नसते. अयोग्य विधान कोणतं? चारही चुकीची, वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा म्हटले. पहिलं पहा, सगळ्यात जास्त प्रोटीन कुठून मिळते? तर सोयाबीन मधून मिळतं. सोयाबीन मधून मिळणाऱ्या प्रथिनांचं प्रमाण हे 40% असतं. आय थिंक तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिलेलेच आहे. सोयाबीन लक्षात ठेवायचं, सोयाबीन मधून सगळ्यात जास्त आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं आणि मिळणारं प्रोटीन हे जवळजवळ 40% असतं. हरभरा सुद्धा आपल्या शरीरासाठी प्रोटीनच्या बाबतीत महत्वाचा आहे, कारण हरभरा आपल्या शरीराला जवळजवळ 21% प्रोटीन पुरवतो. त्यानंतर जो ज्वारीचा पीक आहे, त्या ज्वारीच्या पिकामध्ये एक विषारी पदार्थ असतो, त्याला नाव आहे धुरीन. धुरीन. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. आता याच्यामध्ये ना तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनापासून आपल्याला मिळते. दुसरं म्हणजे प्रथिनामध्ये किती अमिनो ऍसिड्स असतात? 20 अमिनो ऍसिड्स असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाचा पश्चिमेकडून पूर्वेकडे असा क्रम लावा. तर तुम्हाला ह्या प्रकल्पाचे जे आहेत व्याघ्र प्रकल्पाचे जिल्हे समजले तर तुम्ही ते लावू शकता. आता पहिलं बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेळघाट म्हणल्यानंतर अमरावती येतं. अमरावती नंतर बोर म्हणल्यानंतर वर्धा येतं. त्यानंतर पेंच म्हणजे नागपूर येतं. त्याच्यानंतर ताडोबा चंद्रपूर आणि नागझिरा गोंदिया. मग हा क्रम येतोय त्याचा. एकदा नकाशा पाहून घ्या, तुम्हाला त्याचं उत्तर समजून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जिल्हे दिलेले आहेत आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहेत आणि धबधब्यासोबत. रत्नागिरी मार्लेश्वर धबधबा फेमस आहे. ओके, तो तुम्हाला लगेच समजून जाईल. बीड म्हणल्यानंतर सौताडा धबधबा, तो सुद्धा आपल्याला जोड्या लावता येईल. नांदेड म्हणल्यानंतर सहस्रकुंडे धबधबा, तो राहिला. आणि सगळ्यात शेवटी राहतो गडचिरोली, त्याचा राजीरप्पी धबधबा. ओके, तर ह्या तुम्हाला जोड्या लावता येईल. याच्याप्रमाणे उत्तर म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या सामायिक किंवा समवर्ती सूचीमध्ये कोणता विषय आहे?
आता पहिला बघा, सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार आणि बेकारी हे येतं समवर्ती सूचीमध्ये. आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. ओके. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता कोणत्या सूचीमध्ये येणार? हे सुद्धा येतं राज्य सूचीमध्येच. सामाजिक आरोग्य व सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हे सुद्धा राज्य सूचीमध्ये येतं. पथकर हे सुद्धा राज्य सूचीमध्ये येतं. विमा हे केंद्र सूचीमध्ये येतं. विमा केंद्र सूची.